काल मी सिल्व्हर्समध्ये एक सेलिंग साईडला एक पोझिशन क्रिएट केली होती आणि मी सिल्वरच्या 2 क्वांटिटी सेल केल्या होत्या 2,38,350ला आणि सध्या सिल्वर 2 ते 2,500 पॉईंट डाऊन आहे. या ट्रेडमध्ये आपला 2,000 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्यामुळे जर स्टॉप लॉस हिट झाला तर 4,000 रुपयाचा लॉस होऊ शकतो. पण जर प्रॉफिट आला तर 10,000 ते 12,000चा प्रॉफिट इझिली होऊ शकतो. तर बघूयात आपण या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होतोय का टार्गेट हिट होतोय. पण त्याच्या अगोदर मी ह्या ट्रेडमध्ये किंवा सिल्व्हर्समध्ये मी सेलिंगची पोझिशन का क्रिएट केली होती ह्याचा तुम्हाला लॉजिक दाखवतो. ठीक आहे, मी चार्ट ओपन करतोय. तर हा सिल्वरचा चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यूवरती आणि जी टाईम फ्रेम आहे ती 4 आवरची आहे. तुम्ही जर बघताल तर सिल्वरचा जो चार्ट आहे किंवा तुम्ही वरून जरी बघताल ना तर सिल्वर हे कंटिन्यू डाऊन साईड चालू आहे बघा. ठीक आहे, आणि इथं जर बघताल तर फर्स्ट टाईम ठीक आहे मी जी लाईन मारली 62,000च्या आसपास 62च्या आसपास, तर इथं सिल्वरने काय केलं फर्स्ट टाईम रेजिस्टन्स हिट केला, ब्रेकआउट पण केला, पण तो ब्रेकआउट सस्टेन नाही झाला, फेल्युअर झाला. आणि जसं ब्रेकआउट फेल्युअर झाला तसं इथं मी सेलिंग साईडची पोझिशन क्रिएट केली. सिम्पल लॉजिक आहे, कारण सिल्वर डाऊन साईड मुवमेंटमध्ये त्याने रेजिस्टन्स हिट केल्यानंतर ब्रेकआउट पण झाला, पण तो ब्रेकआउट फेल्युअर झाला, म्हणून मी सेलिंगची पोझिशन क्रिएट केली. एवढं सिम्पल लॉजिक आहे. तर बघूयात आपण या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होतोय का टार्गेट हिट होतोय.